द्वैत मुळीच नाही ते दृष्टांताने सांगतात. चांदणे स्वप्रकाशाचे लेईला द्वैत दुनीचे, तरी उघडपणे नवचे चांदाचे जया. अर्थ, चंद्राने आपल्या प्रकाशाचे चांदणे पांघरल्यासारखे वाटते आणि चंद्र व चांदणे या दोघात द्वैत ही दिसते. पण चांदणे पांघरून देखील ज्या चंद्राचा उघडेपणा नष्ट होत नाही, त्याप्रमाणे सद्गुरू आपल्या स्वयंप्रकाशाचे पांघरून घेऊन देखील त्यांचा अनावृतपणा नष्ट होत नाही. गुरु शिष्याचा भाव असला की जोपर्यंत गुरु शिष्य भाव आहे तोपर्यंत त्यांना कल्पित भेद करून कसना व्यवहार करावा लागतो. कारण का ते अभेस्थितीला प्राप्त झालेलेच आहे महाराज. पण शिष्यासाठी कल्पित उपाधीचा संबंध करून त्यांना व्यवहार हा करावा लागतो महाराज. आता इथं काय केलंय, चंद्रानं जरी आपलं चांदणं पांघरून घेतलेलं असलं तरी चांदणं वेगळं आणि प्रकाश वेगळा, चंद्र वेगळा आणि चांदणं वेगळं आपल्याला वाटते महाराज. आता त्यांनी पांघरून घेतले महाराज. जरी पांघरून घेतलेलं असलं तरी चंद्राच्या ठिकाणी चांदण्याने ते प्रकाश, चांदण आणि चंद्र भिन्नपणा सिद्ध होत नाही महाराज. तसं महाराज निरुपाधिक परमात्मा परब्रह्म झालेले सद्गुरू आहेत महाराज. शिष्याच्यासाठी जरी त्यांनी कल्पित उपाधी धारण केलेली असली तरी त्यामुळे त्यांचं अद्वैत स्वरूप जे आहे ते उघड पडत नाही किंवा त्याला काय धक्का लागत नाही महाराज. जसंच्या तसं असतं महाराज. कारण का प्रकाश आणि चांदणे एकच आहे ना. चांदणा चंद्राहून प्रकाश काही वेगळा नाही. चंद्र म्हणजेच चांदणं, चांदणं म्हणजेच चंद्र आहे. तसं सद्गुरू जरी उपाधीने युक्त असले तरी त्यांना तिथं त्याच्यात भेद सिद्ध होत नाही. कारण का संपूर्ण विश्व ते नटलेले असतात ना. विश्वात त्यांना दुसरा तर काय राहिलेलंच नसतं महाराज. विश्व म्हणजे ते परमात्मा, परमात्मा म्हणजे विश्व ह्या स्वरूपाला प्राप्त झालेले असल्यामुळं कल्पित द्वैतातनं त्यांना अद्वैत द्वैताला धक्का लागत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कल्पित द्वैताने वास्तव अद्वैत बिघडत नाही. आणि हेच आपण करायचं काम ठेवायचं. व्यवहारासाठी तुम्हाला कल्पित द्वैत ठेवायचं काय, पण अद्वैत जो सिद्धांत आहे आपल्याला, अद्वैत जो आपलं स्वरूप आहे ना, त्याला काय त्याच्यात बिघाड होत नाही मला. अवय बघा, तुम्ही गुरु शिष्य भाव घेऊन जरी तिथं नांदला तरी ते आहेच. आणि आता तसं आहे नाही का आपला निश्चय नाही. अहो निश्चय नाही, नंतर आज देखील तुम्ही त्या अद्वैत स्वरूपातच आहे. तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं अहो होणं शक्य नाही महाराज. फक्त आपला या तादात्म्य या देहाशी धरलेला आपण उपाधीशी, म्हणून आपल्याला ते त्याचा अनुभव येईना महाराज, निश्चय होईना. आपल्याला ज्ञान झालंय. ज्ञान झाले ते कसं झालंय, शब्द ज्ञान झालेलं आहे महाराज. आपली अजून अंतर्मुख वृत्ती व्हायला नाही महाराज. आणि अंतर्मुख वृत्ती झाल्याशिवाय आत्मानंदाचं भान होणं शक्य नाही महाराज. आणि आत्मानंदाचं भान घेऊन ज्यावेळी ती वृत्ती बाहेर गेली महाराज, जनन होया होगा जनार्दन इकडं तरी होईल महाराज. नाहीतरी समस्ये श्री वासुदेव असं तरी होईल. नाहीतर विश्वाची माझी घर, 80 मची जायची श्री किंबहुना चराचर आपणच झालं महाराज. हे कल्पित द्वैत वास्तव अभेदाला धक्का लावत नाही. आपण अभेद स्वरूपानंच आहोत महाराज. आणि इथं त्यांना न्यायचं आहे साधकाला. हे अत्यंत महत्वाचं आहे महाराज. म्हणून आपल्या सगळ्या ज्या वाटा येतात त्या ज्ञानापत्र येण्यासाठी येतात बघा. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दमणार मग महाराज. कारण का योग असू दे, कर्म असू दे, उपासना असू दे, ध्यान असू दे, धारणा असू दे, तीर्थवृत्ती सगळे ज्ञानापत्र येण्यासाठी आहे. ज्ञान हे मोक्षाचं द्वार आहे. का महाराज, का पाहिजे ज्ञानावर? ज्ञानालाच का महत्व द्यायचं? तुमची कुठली जरी वस्तू कळा झाली तरी ज्ञानाशिवाय त्याचा पर्याय नाही महाराज, लक्षात ठेवायचं. आणि त्याच्याही पुढे महाराज अज्ञानकृत बंद आहे. हो बंद बंद म्हणजे काय महाराज? तुम्हीच देव आहे पण तुम्हाला देव आहे कळलं नाही, देव देव कधी फिरायला लागलाय.
देव म्हणून तुम्हीच आहे ना का वस्तू वेगळी काय आहे महाराज. पण त्या देवाच्या अनोळखीमुळे तुम्ही देवदेव म्हणून हुडकायला फिरायला आले महाराज. मग सद्गुरू संत काय करतात, देवाची तुम्हाला ओळख करून देते, भेट बी नाही. अहो, काय विषय झाला आपला. पाहता पाहणे दुरी सारोनी. पाहायचं कुठं महाराज, भेद कुठेतरी असावा. मग तिथे त्रिपुटी तुमची आली, पाहणार वेगळा, ती वस्तू वेगळी आणि पाहायचं साधन वेगळं महाराज. म्हणजे इथं त्रिपुटी आली महाराज. प्रमाण प्रमेय प्रमाता झाला महाराज, ज्ञाता ज्ञान ज्ञेय झालं. हे कुठं वस्तू भिन्न असली तर ज्ञेयाच्या ठिकाणी ज्ञात्याला प्रवास करावा लागणार आहे, तिथं त्रिपुटी होते महाराज. पण तुम्हाला बघायला कधी तुमच्यासाठी काय सामान्यपणे मिळेल. मला आता बघायचं आहे, मला बघायचं आहे असं कधी तुम्हाला काय वाटतंय. सहज तुम्ही यायचा नव्हता. अरे पाहता पाहणे दुरी. फक्त आता आपण बघतोय कसं, जीवदशेतनं बघतोय महाराज. म्हणून आपला घोटाळा झाला महाराज. आपण जे आता बघतोय महाराज पण जीवदशेतनं बघतोय महाराज. म्हणून आपल्याला महाराज कायम जे ज्ञान आहे ना, ते स्वरूप महिमेनं ज्ञान आहे. प्रमाण महिमेनं आपल्याला ज्ञान झालेलं नाही महाराज. आपल्याला विषयगत ज्ञान आहे, ज्ञानगत ज्ञान व्हायला पाहिजे. आपल्याला जे आता स्वरूप महिमेनं म्हणजे आता प्रत्येकाच्या ठिकाणी सर्वांच्या हृदयदिशी मी अमुक आहे 80 बुद्धी स्फुरी अहर्निशी ती वस्तू का भगवंतानं जागा सांगितल्या. आता मी हे बरोबर आहे तुमचं सामान्य ज्ञान आहे महाराज. पण मी आता ते अमका तमका तात्या हे आता इकडे आलं ती विपरीत संदेशी. मग एवढ्यानं आपलं भागत नाही, कारण का हाच भ्रम आहे महाराज. मग तिथं त्या स्वरूप महिमेनं जे आपल्याला ज्ञान होतं ते प्रमाण महिमेनं व्हायला पाहिजे. म्हणजे सद्गुरूच्या मुखातनं प्रमाणानंतर तो मशी महावाक्य हे त्याला प्रमाण आलं महाराज. आपल्याला विषयगत विषय म्हणून आहे ना, तो विषय कोण आहे काय कळणार म्हणजे ज्ञानगत व्हायला पाहिजे. विषयाचं त्या ज्ञान कळायला पाहिजे महाराज. जरी विषय दिसत असलं तर परमात्मा सोडून दुसरं काय नाही महाराज. कर का हे विश्वच तुम्हीच नटलाय ना. ज्ञानगत प्रत्यक्ष म्हणजे ज्ञानगत प्रत्यक्ष आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान. ज्ञानगत प्रत्यक्ष होणार त्यांची प्रत्यक्ष म्हणजे मीच ते आहे, प्रत्यक्ष अनुभव आहेच हो. आहे भगवान ते काय कुठे तुम्हाला अनुभव घ्यायचं आहे म्हणजे वेगळं आणि काय असं नाही. तुम्हाला काय कुठून त्यांना संत अजिबात तुम्हाला नसलेलं काही सांगित नाही. काय नसलेलं सांगायचं काही गरज नाही. नसलेलं सांगायचं यायला नाही तो. नसलेलं सगळं विपरीत दाखवा लागलं हे तुमच्या कल्पनेचा विस्तार हे आहे ना. हो, ती वस्तुगत प्रत्यक्ष आपल्याला आहेच ना, ते तुम्ही नाही. ज्ञानगत प्रत्यक्ष व्हायला पाहिजे म्हणजे ते तुम्ही, ते पदार्थ तुम्ही नाही, तुम्ही त्याला अधिष्ठान रूपा नाही. मग ते काय सत्य वाटतं का थोडंसं ते बी मी इथं जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी तो विषय म्हणजे तुम्हाला कळून दे नाही तर नाही कळून दे. शिंप आहे ना, शिंपीच ते रजत वाचलं. आता अस्तित्व शिंपीच आहे का रजताचं आहे नाव सांगा. मग वाटतंय का आपल्याला रजत वाटतंय. वाटलं तरी अस्तित्व कोणाचं आहे महाराज. अस्थिरूपानं कोण आहे, शिंपच आहे. भातीमध्ये भासतंय कोण, रजत भासत असलं तरी त्यावेळी शिंपच भासते महाराज. म्हणून अस्थि भाती त्याचा आहे, नामरूप आपलं ते हेच आहे महाराज. मग अस्थि भाती प्रिय नाम आणि रूप सगळ्यात असा अन्वय लावायचा आपल्याला आणि त्याच्यासाठी शास्त्राची गरज आहे. अस्ति 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 आता घट असती का माती असती, माती असती का घट भासती भाती का माती भाती. पण आपण घट भाती म्हणतोय, घट आहे म्हणतोय महाराज. पण आहे काय त्याच्यात ती स्वरूपाकडे नेतात. आणि एवढं जरी झालं तरी महाराज त्या स्वरूपाला धक्का लागत नाही. इथं पण राहायचं. प्रालब्धानं जरी काय झालं, इकडे तिकडे जरी झालं, कोण महाराज म्हटले तरी मी महाराज झालेलो नाही एवढं ठरवा. मग गाढव म्हटलं तरी आपल्याला काय वाटणार नाही. बरोबर आलं लक्षात. काय श्रुतीशास्त्राला सुद्धा प्रवृत्ती कशामुळे आहे, याच्यामुळे उपाधीचा ओथंबा हो. श्रुती उभवती जीवा नाम रूपाचा वडंबा करती वाय वायाच महाराज वायाच आहे.
सांगायची गरज नाही. माऊलीने तिथं त्याचा शहर हे दिलेलं आहे. महाराज सुद्धा म्हणजे जवळ आता नामरूप माझे पुण्य गाठी संतांची या चरणाची उतरू ओझी माती. होय. हे मातीच वज घेऊन फिरायला लागलं. दुसरं काय माती रूपाने ओळखली असती तर तू कवाच त्यातनं बाजूला झाला. माणूस घेतलीच ना तुम्हाला महाराजांच्या ओळखला हरी धन्य तू संसारी मोक्ष त्याची घरी रिलीज. विधीच आहे. आपण प्रयत्नच केला नाही. प्रयत्न करणं आम्हाला समाधी लागत नाही त्याला लागते चांगदेवाला असं नाही. आपण प्रयत्न केला हो. म्हणून आपल्याला लागेल. अहो तुम्हाला जे काय सुसमाधी आहे ना. कारण चैतन्य सर्वगत आहे ना. सर्वगत सर्वदा होय. सर्वातीत होय. काय आहे? सिद्धा त्या योग्याला समाधी लावावी लागते मला. समाधीतनं संतांची उतरतच नाही. आता हे एकदा जर हे झालं तर हे हे- समाधीच्या याचं कारण काय नाव सांगा. संतांची सहज समाधी आहे. सहज आवड. संतांची नित्य समाधी आहे. नित्य कायमस्वरूप अवस्थेतच आहेत ना ते. कारण हे नाम बाजूला गेलं त्यामुळे आता दुसरा विषयच राहिला. विषय त्यांना राहिलेला नाही. विषय नारायण. विषय तो त्यांचा चांगले झाला. व्हायला त्यांना योग्यानाकडे तेवढे अंतर्मुख झाल्यानंतर आत्मानंदाचं भान होत होते आणि त्या काळात ते समाधीत राहत होते महाराज. आणि बाहेर आली की आणि ती विक्षेपात येत होती. म्हणजे अजून त्यांना जग वेगळं आणि मी वेगळा याचा भेद होता महाराज. आणि संतांचं काय झालेलं आहे आत्मा आणि ब्रह्म ऐक्य झालेलं असतं. व्यापकत्व त्यांना प्राप्त झालेलं असतं. मग आता आज आत्मानंदाचं त्यांना भान होतं ना तेच बाहेर आत्मानंदाचं भान होतं. म्हणून त्यांची समाधी न लावता विषय भोग काली संतांची समाधी समाधी. कारण का ते भोग भोगत असताना विषयाचा भोग घेत नाही आत्मानंदाचाच भोग घेतात. कारण का तोच आनंद आहे ना. तुमचा आमचा आनंद तरी कुठला आहे मला विषय काला देखील तोच आहे. कल्पना नाही म्हणून आपण विषयावर लावतो आणि दुःखी होतो महाराज विषय बाजूला गेला की. मग किती जरी आपल्याला काय वाटलं महाराज तर द्वैताची सिद्धी होत नाही महाराज. भेद सिद्ध होत नाही. त्या स्वरूपाला धक्का लागत नाही. आत्ता नाही तुमच्या स्वरूपाला धक्का पण आपण याच्याशी तादात नाही महाराज. म्हणून आपल्याला हिंदकोळ बसायला चंद्र आणि चांदणे असे दोन दिसत असले तरी ते दोन होत नाहीत. कारण चांदणे भिन्न नसल्यामुळे चांदण्याने चंद्राचा काही बिघाड होत नाही. बघा चंद्र आणि चांदणं जरी दोन दिसत असली तरी महाराज ते चंद्राहून चांदणं वेगळं नाही. त्याचाच प्रकाश एक त्याच्यावर हे झालेला आहे. म्हणून जरी ते दोन दिसत असली तरी ऐक्यात काय बिघाड होत नाही. तसं आपण बसलो ना सगळी ऐक्य स्थितीत काय बिघाड न होता आपण राहायचं. ते कधी राहील महाराज उपाधीचा संबंध सुटला तर. उपाधी माझे गुप्त चैतन्याचे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारते महाराज. म्हणजे चैतन्यमय दृष्टी झाली ना तर उपाधीचा सहज बाध होतो महाराज. नाश नाही. दृष्टी काय करते तुम्हाला महाराज तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैता द्वैत. या उपाधीचा बाध होतो. म्हणजे उपाधी सत्य नाही. उपाधी धारण करणारा चैतन्य आहे तो त्यांची सत्य आहे महाराज. आणि उपाधी काय आलेली आहे जाणं नाही. म्हणजे त्या दोघात द्वैत ही निर्माण होत नाही. किती जरी दिसलं चंद्रावर चांदणं तर तिथं द्वैत निर्माण होत नाही. हे दृष्टांत आहे ना लक्षात ठेवायचं. आपण सिद्धांताकडे यायचं महाराज. म्हणून किती जरी आपल्याकडं व्यवहार होत असला तर आपल्या अद्वैताला धक्का लागू द्यायचा. हीच शिकवण आहे महाराज. आणि चंद्राच्या उघडेपणा ही जात नाही. हे त्याच- अखंड आरती उदाहरण आहे. त्यांचे उघडेपणा म्हणजे ब्रह्मस्वरूपानं जसं आहेत ना ब्रह्मस्वरूपानं जसं आहेत ना निरुपाधी आहे ना त्यालाही काय ती उघडेपणाही जात नाही. याला अखंडार्थी उदाहरण म्हटले. म्हणून चंद्राचे चांदण्याने चंद्राला झाकले तर नाहीच परंतु उलट चंद्राला विशेष शोभेला आणले. जसे दिव्यावर काच ठेवली तर दिवा झाकला जात नाही उलट त्यास विशेष शोभा येते.
आणि त्याच दिव्यावर जर घट ठेवला तर तो झाकला जातो. आता काय होतं इथं, चंद्रानं त्या प्रकाशाने चंद्राला काय उणेपणा आणला नाही, उलटी त्याला शोभा आणली. उदाहरणं दिले इथं, दिव्यावर आपण एखादी काच ठेवली तरी विशेष प्रकाश पडतो बाहेर, शोभा येते. आणि घट ठेवला तर झाकला जातो. तसं आपल्या अंतःकरण वृत्ती जर ज्ञान स्वरूप झाली तर प्रकाशमय होईल आत्मज्योतीवर. आणि आवरण नसलं तर अंधकार पडतो. झाकला जातो आणि अंधकार पसरतो. म्हणून चंद्राला चांदण्याने झाकले म्हणावयाचे असेल तर तरी ते दिव्यावर घट झाकल्याप्रमाणे नव्हे, उलट काचेप्रमाणे विशेष शोभेला आणले. त्याप्रमाणे गुरुकडून शिष्य झाकला गेला नाही. शिष्याने मात्र गुरु न कळाले तर त्या शिष्याकडून गुरु झाकले जातात. आता काय आहे तिथं, त्या चांदण्यानं जसा चंद्राला विशेष प्रकाश येतो, शोभा येते, त्या चांदण्यानं चंद्र झाकला जात नाही. तसं काचेने दिवा झाकला जात नाही, त्याला शोभा येते महाराज. त्याप्रमाणे गुरुखंड शिष्य झाकला जात नाही, त्यांना ब्रह्मस्वरूपानंच त्याची प्रतीती येते, झाकला जात नाही. स्वरूपाची त्यांना प्रतीती आहे महाराज. शिष्याच्या ठिकाणी ते शिष्य म्हणून पाहत नाहीत, अज्ञानी म्हणून पाहत नाहीत, ते जीव म्हणून पाहत नाहीत महाराज. ते ब्रह्म म्हणूनच पाहतात. म्हणजे गुरुखंड शिष्य उघडा आहे महाराज. पण तुम्हाला जर सद्गुरू नाही कळले तर ते झाकले जातात म्हणजे गुरु कळत नाहीत महाराज. म्हणून आपले गुरु सद्गुरू उघडे असावे. उघडे परब्रह्म आणि शिष्याला जर गुरुची स्थिती कळली तर शिष्याकडून ही गुरु झाकले जात नाही. त्याला आपण त्यांच्या बाकीच्या ते प्रालब्ध आहे त्यांचं. आपलं प्रालब्ध आहे म्हणून ते काय भलं काहीतरी करत नाहीत महाराज. आणि करत असेल त्याला गुरु मानूच नका तुम्ही. हे त्याच्यातलं शेट नाही. आम्ही काय कोविधी कोणीशे असं म्हणणारे काय लोक आहेत महाराज. मुक्त तरी झालेले नसतात, स्वरूपाला तरी प्राप्त झालेले नसतात. आणि मग आपण आम्हाला काय विधी निषेधाचं राहिलेलं नाही म्हणायचं आहे. आणि काय पाहिजे ते करायचं, खावे प्यावे ल्यावे. असं चालू असते महाराज. आणि असा बराचसा संप्रदाय आता चालू आहे महाराज. पण सामान्य स्थितीत ते राहतात महाराज. आणि व्यवहार त्यांचा प्रालब्ध वशात होत असतो महाराज. देह संबंध आहे तोपर्यंत, प्रालब्ध आहे तोपर्यंत देहाचा संबंध असणार आहे. आणि देहाचा संबंध आहे तोपर्यंत त्यांचा व्यवहार होणार आहे महाराज. पण तो व्यवहार त्यांचा होत असताना बाधित अनुवृत्तीनं होतो का सत्यत्वानं होतो हे सामान्य जीवाला कळणं जरा कठीण आहे महाराज. कळणार नाही असं त्यांनी सांगितलं नाही, कळलं. पण कधी तुम्ही त्यांची अनन्यभावानं जर सेवा करीत राहिला महाराज तर एक दिवस तुमच्या दृष्टीतनं ते येतात की बाबा हे खरोखर परब्रह्म आहे आणि इथं माझं त्याचं कार्य होईल. कारण का त्या साधकाला त्यांची जी काय हे आहे ना ती कळली तर तिथं भाव तयार होतो ना. जेव्हा आता पूर्णतेला गेलेले आहेत किंवा यांच्याकडे काहीतरी बाबा ते सामर्थ्य आहे हे कळलं तर त्यांची तिथं श्रद्धा होते आणि मग तिथनं पुढे तो प्रवास होतो. असे जर कळले तर उघडेच आहेत महाराज. आणि असे जर नाही कळले तर मग मात्र ते झाकले जातात. हे कळतं कुणाला, अधिकारी पुरुषाला कळतं महाराज. लक्षात ठेवायचं. अधिकार प्रकरण का गाठलं हो? तुम्हाला सद्गुरू हुडकायची काय गरज नाही महाराज. अधिकार तुमचा सिद्ध झाला ना सद्गुरू तुम्हाला अपैसा भेटते म्हटले महाराज. सहज तो भेटतो महाराज. कारण का ते ईश्वर कार्य करत असतो. मग आमचं काय होते महाराज, आम्हाला मोक्षाची तरी इच्छा नाहीच महाराज. काहीतरी आपण मिळवायच्या नादान लागतो आणि ते नाही मिळालं की मग आपल्याला वाटतं बाबा त्या गुरुदृष्टीतनं शिष्य हा शिष्य नसून कोण आहे, जीव नसून कोण आहे, ब्रह्मच आहे महाराज. आणि म्हणून तरी ते तुम्ही महेशाच्या मूर्ती माऊलीने हे शिकवलं तेवढ्यासाठी महाराज. गुरुच्या दृष्टीत अजून जर शिष्य दिसत असेल, जीव दिसत असेल तर अजून त्या योग्यतेला ते गेलेले नाहीत असं लक्षात ठेवा. हां, त्याला त्या दृष्टीनं सांगणं गरजेचं आहे. ती भूमिका घेऊन सांगणं गरजेचं आहे महाराज. कारण का त्याचा जोपर्यंत भाव होत नाही ना तोपर्यंत मला त्याला हे दृष्टांत देऊन सांगणं गरजेचं आहे महाराज. पण आज पाहत असताना ते परब्रह्मच म्हणून पाहतात महाराज. पण
सद्गुरूंची जर ब्रह्मरूपानं त्याला नाही ओळख झाली तर ते झाकले जातात म्हटलं इथं. आणि उघडे कवा तेच परब्रह्म आहे जर तुम्हाला कळलं महाराज तर ते उघडे आहेत महाराज. म्हणून आज आपण उघडेच आहोत महाराज. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा लेशच नाही, आवरण नाहीच महाराज. आवरण अलीकडे आहे दादा. चिदाभासाच्या ठिकाणी आवरण आहे महाराज. साक्षी काय नित्यमुक्तच आहे महाराज. साक्षीच्या ठिकाणी यातलं काय झालेलं नाही महाराज. साक्षीला औषधं घालणारं जे अंतकरण आहे ना त्याच्यामुळे ते तिथं औषधं पडलं आहे महाराज. आणि त्याच्याशी तादात्म्य धरून आपण राहिलोय, तेवढंच मानायला लागलोय. म्हणून काय करायचं, आभासानं काय करायचं, मी ते आहे म्हणायचं. आणि सद्गुरू काय करतात, हे तू नाहीस ते तू आहेस. तिथं मुख्य समाधान नाही करणार. अगोदर सांगितलेलं असते महाराज, ब्रह्मात्मा एक आहे महाराज. मग आभास इथं कायम आपल्या देहाशी तादात्म्य धरून ठेवला आहे. त्यानं जर महाराज कुठंच तर मी आहे असं जाणलं ना त्याला बाद समानाधिकरण म्हटलेलं आहे महाराज. आज उघडच आहे आपण महाराज, पण आपल्याला हे करणं गरजेचं आहे महाराज. कारण का उपाधीचा आपल्याला संबंध घेऊन आपण उठायला लागलो आहे महाराज. उपाधीचा नाश नाही, बाद आहे याचा. ह्याला बाद समानाधिकरण म्हणते. हो, गुरुला तर शिष्याची स्थिती माहितीच असते. झालं. गुरुला शिष्याची स्थिती माहितीच असते की हा अनावश्यक मला शरण आलेला. बघा काय गरज नव्हती तुम्हाला शरण यायची. काय बघा त्यांच्याकडे, अरे तू काय म्हणून आलास इकडं, काय कष्ट घ्यायला आला, किती नाही आलास बरं झालं, तुला आमच्याशिवाय कोण नाही सांगितलेलं. अरे अरे ते काय चाललंय त्याला आहे. महाराज म्हणजे इतने होते काय खाता जो तू अपना भूल न होता. गुरुचा सवाल आहे शिष्याला, इतने होते काय करता जो तू अपना भूल न होता. हो, तुझं हिसाबला नसता तर ही गोतं खायची काही गरज नाही. काय होते ना सांगा महाराज. हिंदी महाराजांच्या इतने होते काय. अरे तू काय म्हणून आलास इकडे, तुला यायची काय गरज आहे ना सांगा. कारण का तेच तू आहेस ना. तुझ्या घरात नसतं धन तर तू आला असता तर चालत होतो. मूळचा तू श्रीमंत आहेस ना. हां, आज तुझंच ही सगळी वाटून खायला लागल्यात. हां, इंद्रिय प्रकाशामुळं सुख तुमचं हे विषयातले भोग कुणाचे आहेत महाराज, आनंदाचे भोग तुझंच खात्यात, पण तुला कळू दे ना ते तुला कळणं झालंय महाराज. तू आलासच का, तुझ्या ठिकाणी ते आवरण असतं तर मग काहीतरी झालं असतं. हो, तू नाही ते आवरण महाराज. म्हणून काय मोक्ष काय का म्हणा, बंधनाची मुक्त कसं बंधनाची नाही. कशाला मुक्त जर म्हणा, आता ते बंधन आहे काय महाराज. असतं बंद तर तुम्हाला मुक्त व्हायची. पण तू आलास का, कशासाठी आलास नाव सांग. ते नंतर झाल्यानंतर म्हणायचं. काय आहे, स्थिती प्राप्त झाल्यानंतर तू कार्य करतो, तूच सगळं करतोय आपण, घ्यायचं आपण. म्हणून काय आहे माहिती आहे काय, शिची संगती लागली म्हणजे तुम्हाला होय. कारण काय माहिती आहे काय, हे बघू हां, बंद तरी चोराची वाटच आहे. आता मला मोक्ष झाला आहे, मला मोक्ष झाला आहे, मी सगळं सोडलं आहे, आम्ही कसल्या भानगडीत नाही. ही कसली भानगड तुमची आहे. म्हणजे दुसऱ्यापेक्षा तुम्हाला मी कोणतरी वेगळं वाटतंय ना. आम्ही आता तसल्यांच्या भानगडीत नाही. म्हणजे अहो ती मोठी बेडी आहे महाराज. उलटी महाराज अज्ञान हे जिवंत बायको मानलेलं आहे महाराज. मी गब्बस म्हणतोय ना तुला, गब्बस आहे तिथं, तिथं थांबल ती. शेताडी यायचं नाही, मी जाईल तिकडे यायचं नाही, गब्बस आहे तिथं. आणि ती जरी मेलीने हाडळवून पाठीमागं लागली तर कुठं जाशीला तिथं ती मानगुटीवरून उतरत नाही महाराज. तसं हे अज्ञान म्हणजे जिवंत बायको आहे. आणि निवृत्त केलेलं ते ज्ञान म्हणजे ते जर पाठीमागे लागलं तर हाडळ होऊन पाठी लागते महाराज. म्हणून ज्ञान गिळून गावा, तेवढ्यासाठीच पुढे केलेलं आहे. हो हो.
कारण हा जीव नसून ब्रह्मच आहे. अरे का आलास तू? जीव नाही, भ्रमाने ज्ञात नाही एवढेच. ब्रह्मच आहेस, फक्त भ्रमानं तुला ज्ञात नाही, म्हणजे माहिती नाही. माहिती नाही म्हणून तिथं भ्रम स्वीकारला. हे बघा, भ्रमाची अगोदर सिद्धी नाही. तुमच्या कार्यावरनं तिथं कारण मानलंय. तुम्ही काहीतरी बडबडायला लागला, काहीतरी म्हणायला लागला, मग आता हे कुठेतरी बाबा लागार नाही म्हणायला की उत्तारा टाका जरा. नाही तर आहे त्या माणसाला काय कोण म्हणणार. तसं आपण काहीतरी विपरीत मानायला लागलो ना, करता भोगता, सुखी दुःखी, पापी पुण्यवान, जन्ममरणवान, हे आपल्याला वाटायला लागलं म्हणून हे तर मानलेलं आहे महाराज. आणि इथं काय करायचं नाही, आपण जे स्वीकारलं आहे त्याचा त्याग करायचा आहे. काय स्वीकारलं आहे? अज्ञानामुळे हे सगळं स्वीकारलं आहे आणि आहे त्याला विसरलो आहे महाराज. नाहीतर ह्यो मुक्तच आहे महाराज. अनावृतच आहे ना. असे श्रीगुरूला कळलेले असते म्हणून शिष्याकडून शिष्य दाखला जात नाही. असं तो अनावृतच आहे, मुक्तच आहे. विनाकारण मला तो शरण आला आहे. त्यांना कळलेलं असतं महाराज. म्हणून गुरुकडं शिष्य हा उघडा असतो महाराज. म्हणजे ते ब्रह्मच आहे असं त्यांना अनुभूती येते ना. त्याची अनुभूती म्हणण्यापेक्षा ते तेच आहेत. फक्त ते तुम्हाला माहिती नाही, अज्ञान आहे, तेवढंच ते करतात कार्य. जो उघड की न दिसे, प्रकाश की न प्रकाशी, असतेपणे विण नसे कवनीकडे. आता जे सद्गुरू अनावरत असून देखील अज्ञानाला दिसत नाहीत, स्वयंप्रकाश असूनही प्रकाशित होत नाहीत, सत्तास्वरूप असूनही कुठेही आहेत असे वाटत नाही. कुठेही आहेत असे वाटत नाही. विवरण हा श्रीगुरूंच्या लक्ष्य स्वरूपाचा विचार सांगतात. आता इथं लक्ष्य स्वरूप जे त्यांचं आहे ना, त्याचा विचार सांगायचा. कारण का आपल्याला लक्ष्य स्वरूपाकडे जायचं आहे महाराज. विचाराचा दोन भाग येतात महाराज. एक वाचार्थ आणि दुसरा लक्ष्यार्थ आहे महाराज. वाचार्थ हा तुम्हाला सांगण्यासाठी घ्यावा लागतो महाराज, पण मूळ स्वरूप जे आहे काय ते लक्ष्यार्थ आहे महाराज. लक्ष्यार्थात व्यवहार करत नाहीच तिथे महाराज. अव्यवहार ते लक्ष्य स्वरूप आहे आणि ते खरं आपलं स्वरूप आहे महाराज. आपण कुठंतरी वाचार्थाला धरून बसलो आहे म्हणून तिकडं आपल्याला लक्ष्यार्थ, कारण का लक्ष्य हेच आपलं खरं स्वरूप आहे महाराज. हा श्रीगुरूंच्या लक्ष्यार्थ स्वरूपाचा विचार सांगतात. श्रीगुरू लक्ष्यार्थाने व्यापक आहेत. ते लक्ष्यार्थानं कसे आहेत महाराज? स्वरूपाने कसे आहेत? व्यापक आहेत. त्याला सामान्य चैतन्य म्हणजे वाच्यांशाने परिचिन्न आहे. आणि ती वाच्यांशाने म्हणजे तर हे सद्गुरू आहेत आमचे. उपाधी संबंधाने आपण म्हणतो त्यावेळी त्या उपाधी संबंधानं परिचिन्न आहेत असं वाटतं आपल्याला. आपण सगळे लक्ष्य स्वरूपाने एक आहोत झालं. आणि वाच्यतांशात व्यवहार करतो. आपण सगळे आता लक्ष्यांशानं अहो एकच आहोत, चैतन्यमय आहोत. आपण सगळे चैतन्य अवयव बघा. उपाधीने देखील बाजानं आपण भिन्न होऊ शकत नाही. तुमचं शरीर पंचमहाभूताचं पंचीकरणाचं आहे, माझं कसलं आहे, तुमचं कसलं आहे, यांचं कसलं आहे. जेवढे हे जी काय तुम्हाला जे पदार्थ दृष्टीला पडतात, नामरूपाला जेवढे आलेत महाराज, ते सगळे पंचीकृत पंचमहाभूताचंच कार्य आहे महाराज. म्हणजे स्थूल जेवढं काय तुम्हाला दिसतंय ते पंचीकृत पंचमहाभूताचंच कार्य आहे ना. कुठं काय वेगळं आहे महाराज? समजा त्याच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे महाराज, ते सर्वांचं अपंचीकृत पंचमहाभूताचंच कार्य आहे ना. तिथं तरी कुठं काय वेगळं आहे महाराज? आणि चैतन्य ते सर्वांचं एकच आहे महाराज. कुठं तुम्हाला वेगळेपणा करायला येतोय? नाव सांगा महाराज. म्हणून आपण वाचार्थानं जरी भिन्न वाटत असलो ते लक्ष्यांशानं एकच आहोत. चैतन्यत्व आणि सत्यत्व धर्म आपल्या ठिकाणी हो कशावरही लावून बघायला लागत नाही. कशाही लावा. एकत्व आपलं चैतन्यमय आहे. सत्यत्व तेच सत्य एक आहे चैतन्य आणि चैतन्य ज्ञानस्वरूपच आहे. ज्ञानस्वरूप. आणि ते सर्वांचं समान आहे ना, सर्वांचं एक आहे ना. तुम्हाला घटाचं ज्ञान होते तसं यांना होतंय का नाही? ज्ञानात तरी कुठं काय फरक आहे? घट ते घट म्हणता तुम्ही. अहो पदार्थ अनेक असतील
पण ज्ञान अरे काय ते आता शब्द ज्ञान आहे का काय हा? स्पर्शी ज्ञान आहे का काय? पदार्थ अनेक असतील त्याचं ज्ञान म्हणजे अनेक ही असेल, पण ज्ञान म्हणून जे आहेत ते एकच आहे. म्हणजे आपण ज्ञान स्वरूप आहे तो धाडे के वाहे विषय ज्ञाने होय गगनाय. बघा स्वतः ज्ञानस्वरूप आहे ते धाडलं आपण कुठंतरी घालवलं आहे. आणि त्या विषय ज्ञानानं आपण गगणार. आता इंजिनियर होणं, त्या वकील होणे काय आहे मारा, केवढा मोठा माणूस आहे तो, केवढा आहे नाव सांग. किती आदर ठेवतो आपण ते. काय माणसं तिचं काय बंगला आणि तिची काय अरे गाडी. काय झालं त्याचं ते काय वाटोळं झालं का मात्र झालं का काय झालं बघ. स्वच्छ ज्ञानाला विसरला आणि कल्पित ज्ञानाला घेऊन बसला आणि त्यात अडकला ना. आता तो काय महाराज ज्ञानेश्वरीने हे ते करीत बसरायचा उगाच काय. जग कुठं चाललंय बघा. आता जे चाललंय ती अधोगतीला चाललंय काय यथार्थ चाललंय महाराज. ज्ञान दिलं काय भ्रांती दिली. भ्रांती भ्रांती दिली. भ्रांती. ज्ञान शिकवलं म्हणजे काय शिकवलं, अज्ञान शिकवलं. हा हे प्रपंच शिकवला ना. बरोबर. हो. आपण लोकांना ज्ञान म्हणून घाली, ज्ञान शिकवाय घालवली आणि ते प्रपंच शिकून आले आणि तिने आम्हाला काय केलं वाटेल मसनाकडेच लावलीत कधी. बरोबर. तरी तिथं सांगितलंय काय शिकवलंय सांगा. आम्ही शाळेत घातले, इंग्लिश मिडियमला घातली, ₹1,00,000 फी मिळून घातली. आम्ही देवाच्या संगीत फिरायला काय पोरांचा हित केलं काय घात केला कळून सुद्धा आम्ही बुवा लोकांनी काय बरं आपण तरी का म्हणतो ना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे अजून तया नाव ज्ञान हे प्रपंच हे विज्ञान आणि ते सत्यबुद्धी हे अज्ञान. हे अज्ञान हे जाण अज्ञान अर्जुना. मग आम्ही काय केलं सांगा, विषय ज्ञानच वाढवलं आणि त्याला मोठेपणा दिलाय ना. दिला का तर ते मिळवणार काय अनात्म पदार्थ ठिकाणीच प्रवृत्ती ठेवणार. हो त्याने ते रस आम्हाला झालं कळलं तरी आम्ही कुठं घातली प्रश्नचिन्ह केला तर. आणि काय चाललंय मग विपरीत सगळा व्यवहारच चाललाय की यथार्थ ओळख आपण करून घेणं गरजेचं आहे. आणि जर मग पाठीमागणं आपल्या हिता जो असेल राहता धन्य माता पिता पण माता पिता डीएडला काढला आणि बीएडला काढला. अरे काय सगळी राय झाली बुद्धीची. भौतिक विद्या शिकला. अरे शिकू नये असं नाही, पोटाची विद्या म्हणून शिक ना. हा ठीक आहे, सुखाची सुखरूपतेची विद्या तू तिकडे जायचंच कवा, ते आपण शिकवलंच नाही त्यांना. पुरं बघिना तर रेडगाणं करता कशाला हा कारण का तिकडे अवस्था ती का बघणार नाही. चैतन्य एक आहे असं कळाल्या का सेवा करणार नाही. मग का करणार नाही मग. हा शिव माऊलीच्या उर्वीला जर न्याय दिला उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत आपण आहोत. त्यात अनुसूत सगळं आहे का नाही. असलेलं सांगायला या माऊली नसलेलं काय सांगायला. हा जर विचार आज आपण येणाऱ्या पिढीकडे नाही दिला तर ती काय करणार ती मला. आपल्याला हे पुढे चालणार कसं. आता हे आम्ही रडगाने प्रत्येकाचा ही ना पुरं ऐकनात बघिनात कशी बघतो त्यांना यथार्थता नाही. तुम्ही नको ती वाट लावली आहे ना. बुद्धीचं वैभव झालं काय वाटत काय हे संस्कार झाले. हा संस्कार काय तर तो एक भाव तयार होतो महाराज. तिथं लक्षात ठेवा तुम्ही भाव तयार होतो महाराज. तरणा भाग्यवंत म्हणण्यापाठी म्हणता हेतू त्यो आहे. तरणा का त्याला तरणा ठेवला आहे तर आज ते स्वतः तरुण दुसऱ्याला तारून नेते म्हणून तो तरणा आहे. बरं दाढी मिशा काय आहे म्हणून तरणा आहे महाराजांना सांगितलं. नाही 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 स्वतःला तरला तो आणि दुसऱ्याला तारून नेतो. तारून घेण्याचं सामर्थ्य त्याच्याने असा जो आहे तो त्या भाग्यवंत. भाग्यवान वेगळा भाग्यवंत वेगळा. हो भाग्यवान काय मर्यादा काय ते मर्यादा आहे. त्याला काहीतरी मिळालं भाग्याने तिच्या मिळालं म्हणतात. भाग्यवंत आपण बुद्धिवंत आहोत. हो माणसाने बुद्धिवंत धनवंत होण्याच्या भानगडीत हे पडू नये महाराज. आपण आपला सगळा सायास कशासाठी आहे. धनवंत होण्यासाठी. आणि वाटतं आपल्याला नाही एकदा जरा त्या काय ते मिळालं का नाही निवांत चिंतन करत बसायचं. ते चिंतन करू देणार आहे ते अजिबात नाही. हा अरे बैसोलो जयावरी सैराट ते जाय म्हटले महाराज. तरी काय विचाराचं वैभव असावं आपली भूमिका असेल. बस. जगाचं काय तर उलटापालट होईना तिकडे. काय जग आहे बाबा. जगाला ते लावळायचे आपल्याकडे आहे का. महाराज ते म्हणतात शूद्रजन्मी जन्म दंबे मोकली.
शूद्र जन्मात जन्म झाला ते माझं चांगलं झालं. बरोबर आहे हे, कारण दंभ आला नाही माझ्याकडे. होय उपाधी संबंधानं तर मला नाही, मी अमक्याचा तमक्याचा महाराज. देहधर्म काढून टाकला मी त्याच्यातनं. तू येत नाही माझ्याकडे बाबा. ब्राह्मण असतो तर कोणतरी मोठा असं वाटलं असतं ना. अरे हा लक्ष स्वरूपाने एक आहोत आणि आपण लक्ष स्वरूपानं म्हणजे चैतन्यमय आहोत, आत्मस्वरूपाने एकच आहोत. उपाधीने भिन्न आहे. जरी उपाधीने भिन्न आपला असलो महाराज, जरी व्यवहार होत असला तर उपाधी कल्पित आहे महाराज. आणि कल्पित उपाधीनं सत्य स्वरूपाला काय धक्का लागत नाही, हे कायम लक्षात ठेवायचं आपण. सर्प कल्पित आहे ना, सर्प कल्पित सर्पानं दुरी कधी विषारी होऊ शकत नाही. तसा आपल्याकडे किती जरी व्यवहार झाला, काय जरी केला आपण, तरी आपल्या मूळ स्वरूपाला धक्का लागत नाही. ही कायम शिकवून ठेवायची मला. आणि व्यवहार करत असताना ते मी असं म्हटलं तर तिथे एक अहंकार आपली जागा सोडून जातो महाराज. कारण का तो सगळीकडे नाचवायला लागलाय महाराज. काय पाहिजे दादा म्हणायचं, चाललंय ते बाबा त्या ईश्वराच्या सत्याने किंवा ते करणार, माझं काय आहे. हो म्हणून आपल्याला क्लेश होतात. जसे आंब्यातील रस भाग हा लक्षांश आहे आणि वरचे चौपट वाच्यांश आहे. मनुष्य जसा रस खातो तसा पशुला कोणीही देत नाही, त्याला चोपटे खावे लागतात. आंबा खात असताना आपण काय करतो, रस घेतो आणि कोईनी सालपाट कुठं टाकतो, बाहेर टाकतो, पशु खातात. तसं लक्षांश जो आहे तो रस आहे महाराज. आणि वाच्यांश जेवढा आहे तेवढे सगळे चोपट आहेत महाराज. मग आता मनुष्य खातो काय, रस घेतो. आणि चोपटं कोण खातं आहे, जनावरं खातात. तसं महाराज साधक असतो, संत असतात, ते काय घेतात, लक्ष्यांश चैतन्य स्वरूपाने घेतात महाराज. आणि जीव जो असतो महाराज तो उपाधीकडे बघतो. मग तुमची उपाधी कसं असेल तसं त्याच्यावर वर्णन करायचं, त्याची उपाधी असेल तसं त्याचं वर्णन करायचं. मग आपण आता कोण आहे ते ज्याचं ठरवायचं. आपण रस भोगून चाकतोय का अजून ती चोपटच चगळतोय महाराज. कारण का भेदात जोपर्यंत आपण व्यवहार करतोय किंवा मी अमका तमका जोपर्यंत आपल्याला वाटतंय किंवा तो असला तसा जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत आपण अजून रसाकडे गेलेलो नाही महाराज. चोपटेच खातोय महाराज. चोपटे काढून टाकावीत आणि ब्रह्मानंद ग्रहण करावं महाराज. सारगृही असावे. होय अत्यंत महत्वाचं. वाडा करून टाकला. त्रिगुण असतात, निर्गुण हे सार. सारा सार विचार, सारासार विचार करण्याची त्यासाठी बुद्धी अंश दिलेला आहे. तेवढ्यासाठीच महाराज. आणि त्याला तर विवेक म्हटले महाराज. सार सार विचार याचं नाव हरिपाठ. आणि हरी हा तुम्हाला दिलेला माऊलींनी पाठ आहे. हो तुम्ही हरी आहात तोच हरीच आहे महाराज. नाही तर तुम्ही हरिपाठ करीत बसता, हे चुकलंय त्यात, ते राहिलंय विसरलंय. अरे बाबा त्रिगुण सार निर्गुणी सार, सारा सार विचार. आणि पुढे काय घडलं, सगुण निर्गुण. आणि ते गुणाचे गुणाचे आगुण तो हरी, हरी आगुण लक्षात ठेवायचं. इथं कोच आहे सगुण निर्गुण गुणाचे. मग आता निर्गुण कशाला आपण म्हणतो महाराज, हरीला म्हणतो, पण तो आगुण आहे. आणि हे दोन कारण ब्रह्म आणि कार्यब्रह्म. ईश्वर जो आहे ना, मायाविशिष्ट परमात्मा, हे कारण ब्रह्म आहे. आणि रामकृष्णादी जे अवतार आहेत ना, हे कार्यब्रह्म आहे. आणि तो जो आहे तो गुणातीत, हरी गुणातीत आहे. ते सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरिमन मन व्यर्थ जाय, त्या हरिविन मन व्यर्थ जाय. आता मन काय, किती चिंतन आहे बघा ते. पुढं मन आहे की नाही, ते व्यर्थच आहे. आणि हरिमन मन व्यर्थच आहे. आता मग हरीला धरलंय ते काय, हरीला धरले ते हरिविन जे आहे ते मन व्यर्थ. हरीला धरले ते. आणि ज्या मनानं मग हरीला धरलंय ते काय, हां मन हे राम झाले म्हणजे राम. प्रवृत्ती घरासून निवृत्तीशी आली महाराज.
सहज होतं ना. आता ते मन नाही, नाही नाही बुद्धी आहे. हं. विषयात फक्त विवेक झाला त्यामुळे. आता काय आहे, कायम मनाचं बुद्धीचं ऐक्य असावं चिंतन. मनाच्या ह्याच्यात बुद्धी न येता बुद्धीच्या ताब्यात बुद्धीच्या अनुसारानं मन चालायला पाहिजे. कारण का निश्चय यथार्थ करणारी बुद्धी आहे. मन तुमचा निश्चय करत नाही महाराज. त्याला काय ते रजोगुणाचं कार्य आहे. संकल्प विकल्प करतं महाराज. त्याला बरं वाईट कळत नाही. बरं वाईट कळणारी जी अंतःकरणाची स्थिती आहे तिला बुद्धिवृत्ती म्हटले महाराज. आणि ती यथार्थ निश्चय करते महाराज. पण कुठंपर्यंत महाराज करते ती, जोपर्यंत ती मनाच्या ताब्यात जात नाही. मन तिच्या ताब्यात आहे तोपर्यंत ती निश्चय करते. मनाच्या ताब्यात एकदा गेली सपलं महाराज, विवेकच जातो. आता मन इंद्रियांनाच आहे, आता मन बुद्धीलाच आहे. हो पटाला येणारे आपण बसणारे आहे. आता इंद्रियाच्या मन इंद्रियांच्या ताब्यात, मन आता बुद्धीकडे. आणि म्हणून तरी तिथं अवधान एकले हे तेवढ्यासाठी घडलं महाराज. आता ते जर मनात त्याच्या आलं तर ते लक्ष गाठू शकते बरं का. आता हो हो. आणि ते एकदा लक्षापर्यंत गेलं ना, काय ते बरं. वृत्तीचा असा नियम आहे महाराज. जोपर्यंत ती विषयापत्र जात नाही तोपर्यंत तिची धाव असते महाराज. पाठीमागनं प्रमात्याकडनं निघाली ती महाराज प्रमाण घेऊन. विषयापत्र जाय तोपर्यंत तिची धाव आहे महाराज. आणि विषयाला तिने ग्रहण केलं ना, आता त्याच्या पुढे ती धावत नाही महाराज. कसा तिला धावायला दुसरं काय राहिलेलंच नसतं महाराज. आणि ती वृत्तीरूपाने करत राहतच नाही महाराज. इथं वृत्तीचं वैभव आहे महाराज. म्हणून बुद्धीचे वैभव आणि नाही एकाकी फिरायली. हे धावा इंद्रियांचे समाधान कुठं होणार. खरं तिथंच आहे. फक्त वैभव झालं तर हो, नाहीतर नाही महाराज. कारण का इंद्रियांना तुम्ही बाकीचे कितीही विषय द्या महाराज, ती तृप्त होत नाहीत महाराज. आगी इंधनी आगीची हका की जळी हका की जळी कामी भाऊ वाढे. जेवढी तुम्हाला मिळेल तेवढी वाढत राहतं महाराज. पण इथं मात्र तिला पाहिजे आहे ते मिळतं समाधान. तिला जी सुखाची इच्छा आहे ना, सुख हे आपलं स्वरूप असल्यामुळं तेच तिला मिळतं. अधिक महाराज ती त्याच्याहून वेगळी नाहीच महाराज. ही विशेष आहे. तिला विषय तरी दुसरा राहिलेलाच नसतो महाराज. पण तसं मात्र आपलं नाही महाराज. आपले पंचविषय आहेत ना, ते झाले की ते झाले की ते झाले की ते असं आपल्याला वाटतं महाराज. पण तिथं तो विषयच त्याचा शिल्लक राहत नाही महाराज. आणि वृत्तीरूपानं राहत नाही, त्याच्यात विलीन होते महाराज. कोण देईल, तदाकार होते महाराज. कोण देईल. सद्गुरू सद्गुरू देणार. मौलीने पर्याय करावे. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान कुणी दिलं. निवृत्तीने दिले माझ्या हाती ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ. पण हे दिलं कुणी, निवृत्तीने दिले माझ्या हाती. हां. ती काय आहे बघा कमान. नाही. एवढे सोपं नाही म्हणत. निवृत्तीने दिले. निवृत्तीच हे देणारे सद्गुरू. देणारा सद्गुरू निवृत्त पर असला तरच हे दिसतो. तू प्रवृत्त पर आला तर हे दिसतो. तू प्रवृत्त परत तू मामाला करणार. देणार काय, प्रवृत्ती पण देणार. हे करा ते करा ते करा ते करा म्हणणार. देणार नाही असं नाही, पण त्यांच्याकडे जे भांडवल आहे ना भांडवल आहे ते तेच देणार. हो हे देते. असं महाराजांनी म्हणायचं. ज्याच्याकडे जे आहे ते देत. हो हो. ईश्वर सुद्धा देतं तर ते काय तुमचं काय ऍडव्हान्स काय देत नाही. नाही 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 तुमचं आहे ते. कर्मच्या अनुषंगाने काय पाहिजे अहो म्हणून तरी कर्मसापेक्षी घातले नाही ईश्वर. प्राणी कर्मसापेक्षी म्हटलंय. तुमचं जसं कर्म असेल तसं केले कर्म झाले, तिची भोग आली उपजली मेले अशी किती तुमच्या कर्माचा जसा असेल तसा तो विनियोग करून घेतो महाराज. मग त्याच्यावर का दोष येत नाही महाराज. कर्म आपलं आहे महाराज. म्हणून तो एवढं करून सगळं करता का महाराज. प्राण्याचं जसं आहे तसं. आणि त्याला त्याचं तू काय बदल करू शकत नाही महाराज.
जीवाचं कल्याण महाराज जडाचं होणार नाही 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 जीवाकडनं होणार जडाकडं नाही जीवाकडं पण नाही होणार नाही हो. झालं तर कल्याणाचा ठाव कुठं आहे? सद्गुरू. संतांच्या कल्याणाची भूमिका तुम्ही लढू. शरणागती केली तर तुम्ही संतांची शरणागती, कारण संतांच्या शरणागतीतच देवाची ओळख, आपल्या बुद्धीने देवाची ओळख होणं शक्य नाही महाराज. अहो, मग काय करायची गरज होती महाराज? मग ती पद्धती तर ठेवायची काय गरज आहे का? कारण तिने अभेद स्वरूपान आहेत आणि तिने कल्पित द्वैताचा सुद्धा अभेद म्हणजे भेद राखीला अंगी राखीला भेद अभेद ठेवून अभेद ठेवून कशासाठी वाढावया सुख भक्ती धन हो हो भक्तीचा आहार सुख वाढण्यासाठी वाढण्यासाठी त्यांनी ते अभेद स्थितीत आहेत, पण कल्पित भेद घेऊन ती तुम्हाला सांगण्यासाठी किंवा भक्ती ते करण्यासाठी झाले त्याने सुखी जाणून नेमकं पण घेतलं होते होय एवढ्यासाठी मला. नाहीतर त्यानं काय करायची गरज आहे न मला? बोलून मुखी बोलतात ते बोलत्याला दिसलं तरी ते मौनात नाहीत त्यांचं. मौन त्यांचं मोडत नाही. त्यांचं स्वरूपच. कारण का ते वाच्यार्थावर येतच नाहीत महाराज. लक्षार्थात राहूनच ते व्यवहार करतात महाराज. अशी मुक्ताचा निर्धार करायला पाहिजे आपल्याला. बस बस बस. बद्धाची चिकित्सा करीत बसू नका असं मला नाही नाही काय करायचं महाराज त्याची बदाची? बद्धाची चिकित्सा काय करत बसू? काय करायचं महाराज? मग शरीर रोगाचं भांडार एकदा कळालं तर शरीराची चिकित्सा किती करणार? काय करणार नाव सांगा? रोगाच्या भांडार हुडकाय घेणार काय घाट पडणार तुम्हाला तिथं काय भेटणार? रोगाचं भांडारच आहे असं अधिक काय? तसंच दोष. कळालं नाही? हे बघ हा. तो दवाखाना हुडीक तो दवाखाना हुडीक दोषांचं स्थान म्हणजे जे शरीर आहे शरीर आहे. ना हा? हा? याच दोष बघित बसला तर काय तुम्हाला हे बरं, करणार? काल गेला नाही तुमचा. फुकट काल जातो. दृष्टी त्यानं विकृती होती आपल्या ठिकाणी महाराज. हे विशेष रूपानं आहे. हे बघा लोकांचं दर्शन झालं का नाही त्या ह्यानं की विकृती आत निर्माण, त्यानं त्याचं काय नाही महाराज. ते आपल्या ह्याच्यात असतात महाराज. पण नको ते आपण त्यानं का असं करायला नको होतं. त्यानं तसं कालच्या काळ निघून गेला आणि कारणासवर चित्तात विकृती आली ना, हे मोठं म्हणजे आहे. म्हणून तरी तिने काळ सारावा चिंतन एकांतात बसा. एकांतवास म्हणजे कुठंतरी जंगलात बसून त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असावं. शेतात महाराजांनी अवघा एकाचा एकांत हां पीक पिकला नाही, जिथं अनंताचं पीक बहरलं जाते अशा हां त्याला ज्या आपल्या बैठका आहेत तिथं अनंत पिकला जाते बरं का. हो हो परमात्म्याचं उघड जे दर्शन आहे हो ते या ठिकाणी पिकलं जाते. अशा ठिकाणी बाबा ह्याला एकांत म्हणले महाराज. एकांतात राहणं म्हणजे ते एकटं राहण्याला नाही, 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 नाही. अवघा एकाचा एकांत निसंग तुम्हाला आणि एकत्र. नाही कटकट सावय निसंग राहणं ते तुम्ही राहायचं आहे. आणि इथं हा एकांत जो आहे तो हा म्हणजे आपण आता एकांत स्वरूपात काय आहे, स्वरूपात नाही. स्वरूपात ऐक्य राहणं म्हणजे आपण स्वरूपानं आहे हा एकांत हा खरा एकांत आहे महाराज. उपाधी संबंधाचा त्याग करून त्याला एकांत म्हणायचं. सामान्य आम्हा एकांताचा वास ब्रह्मरस येऊ सुद्धा ब्रह्मरस रस हा द्रवता आहे. रस ती द्रवता डोळ्यात दिसत नसली तर आज हो. भोग आपण घेताय. सहज इंद्रियाला चोरून घ्यायचा हा भोग आहे. हो 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 इंद्रिय नेनता भोगी जी असं मौलिक तेवढे काढण्यासाठी काढले. कारण का इंद्रिय बाहेर पडली एकदा ना की तू रसून मिळत नाही, बाहेर मिळत हा नाही. रस तिथं नाही 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 हा विषय समजून समजून घेऊन आपण हे चिंतन ठेवायचं आपल्यासाठी माहिती आहे. पण आपल्यासाठीच करायचं आहे महाराज. काय सातत्यानं काय हे काय माहिती आहे का? आपल्यासाठी तर काय हे आपल्यासाठी आहे पहिल्यांदा आपल्याला कळत नाही हो. आणि म्हणून तरी मग आपल्याला त्याची फिकीर वाटत. वेळ लय गेला. शेबकवा आपल्यासाठी हे कळलं नसल्यामुळेच आपली वेळ फुकट जायला लागली. म्हणजे आपण नाही गेलो तर चालतंय वाटते का माझा त्याचा संबंध आहे महाराज. आणि तेवढं तुझा तोटा झाला, तेवढी वेळ तुझी फुकट गेली, तेवढी तुझ्या जीवनातली नुकसानी झाली महाराज. एक पाठ चुकला तर एका जन्माचा प्रतप गेला असं ठरवावं महाराज. एक जन्म वाया गेला महाराज. बसायचं वेळ आपल्याकडे असतो घेऊन बसायचं. काय हे शब्द बोलणार नाहीत का तुमच्याबरोबर? हे बोलते अहो सहज शब्द बोलतात हे महाराज. शब्द आहेत सातत्याने महाराज सुद्धा म्हणतात ते न विरणारे तत्वात हो. पलीकडचा शब्द आहे. हा शब्द म्हणजे सामान्य शब्द नाही. संतांची शब्द हे
वेदाचे शब्द आहेत महाराज आणि ती न विरणारे आकाशात आहेत महाराज. शब्दांत अहो हे शब्द हे ते ब्रह्मच आहे ना. सामर्थ्य त्या शब्दाचं केवढं आहे बघा. शब्द ब्रह्म म्हणते ना. होय, शब्द हे परब्रह्मच आहे ना. काही महाराज सुद्धा म्हणजे काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास हे आदरे करून. हो, महाराजांनी सुद्धा पाटा बसवून घेतला, काही पाठ केली संतांची होय. उत्तरे, हो. त्यांनी सांगितलेले उत्तर ते पाठपाठून करून घेणे, कारण का त्याशिवाय आपल्याला सिद्धांत कळणार नाही ना. ते शब्द तुम्हाला जाऊन देतात ना. पूर्व संस्कार का असं नाही. अहो जो संस्कार आपल्यावर झालाच नाही ते हे आपल्याला येईलच कसं, शक्य नाही महाराज. ह्या शब्दाचा संस्कार आज आम्ही हे आम्हाला नाही कळू दे, कारण ह्याचा संस्कार तरी होऊन दे. ही भावना घेऊन का संस्कार घेऊनच येणं जाणार आपण आहोत ना. कारण हे घेतलेलं जे ते संस्कारात जे ते संसार चित्र ह्या संसार पटावर जे चित्र उमाडलं ही संस्कारानेच उमाडलेली. पण ही अनाथ नाहीत ना, ही माझ्या काही कामाची नाही. हे संस्कार आजपर्यंत जे झाले ते कामच कुठं आहे. कुठला संस्कार झाला नाही सांग, तो राहिलाच नाही ना, न टिकणार. पण हा संस्कार तसा नाही. हा संस्कार शिदोरी आहे. इथून पुढचा प्रवास होतो. पाठीमागणे घेऊन आलेले संस्कार असतात, हे जर वाढवले तर तसेच घेऊन पुढे जातात महाराज. आणि हे महत्त्वाचे आहेत महाराज, कारण का हे शरीर इथं पडतं महाराज. आणि संस्कार घेऊन जाणारं शरीर जे आहे ते लिंग शरीर आहे, त्याचं येणं जाणं आहे महाराज. आणि ते जसं असेल तसं तुमचा पुढचा प्रवास होतो महाराज. आणि तसं तसं तुम्हाला तिथं शरीर मिळतं महाराज. म्हणून आता जर आपल्याला हे झालं तर काय प्रश्नच नाही महाराज. म्हणून तिथं गाठले जिथं संसार चित्र उमटे तो मनोमय पोटू पाटे. मग सरोवर आटे प्रतिमा कशी महाराज. इथं जर ते बाधित झालं, फाटे म्हणजे बाधित जरी झालं, संपलं महाराज, तुमचं कार्य झालं महाराज. आणि जरी शिल्लक राहिलं तर ते संस्कार घेऊन पुढे जातं महाराज. म्हणजे हे संस्कार झालाच पाहिजे का. हो, मग आता हे आपण ज्ञानेश्वरी वाचतो, पण आपण कधी अमृत अनुभव म्हणजे तेवढं असं विवरण परत चिंतन असं कधी केलं. हा संस्कार होऊन जाऊ दे एकदा चित्तात झाला. हो, आपल्या येईल ना कधी ते देणारा देईल. आपल्या चित्तात त्याचा भाव एकदा येऊन गेला म्हणजे काय ना काय करणार की तो करणार. मग हे कार्य त्याच्याकडे आहे महाराज. करत राहणं आपलं कर्तव्य आहे. भावात त्याला ठेवणं ते त्याचं काम आहे म्हणून. त्यामुळे आदर्श आणि आधार आपण पहिल्यांदा ठेवणं. हो हो, आपला आदर्श काय आहे, याला आधार काय. हां, हे महत्त्वाचं आहे मला. आधार आदर्श हो हो, झाला पाहिजे पहिला. हां, जो आधार आहे ना तेच अधिष्ठान आहे. तिथं आपला आधार असायला. या विश्वाला आधार तोच आहे महाराज. आधार म्हणजे सामान्य चैतन्य घ्यायचं महाराज. आणि अधिष्ठान म्हणजे तुमच्या ठिकाणी ज्यावेळी व्यवहार होतो ना त्याला ते अधिष्ठान असणारं. आणि तिथं काय असला पाहिजे, आपला आदर असला पाहिजे, भाव असला पाहिजे. आणि तो भाव ते कार्य करत होतो महाराज. मग सद्गुरूंच्या ठिकाणी आदर्श भाव असणं. भेटीची दुर्लभता महाराज भेटीची दुर्लभता संतत्व अवच्छेदकाने भेटीची दुर्लभता सांगितली. हो, साधक जर त्या अवस्थेतनं जर गेला तर त्याला संतांची भेट उघड आहे बरं का. होय, अवस्थेत गेला तर अवस्थेतनं गेला व्यवस्थेतनं नाही 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 नाही, कठीण आहे. कालची जी गुरुपौर्णिमा झाली त्यावेळी मला त्या थोडंसं महाराजांच्या तिथे हे प्रवचन झालं, तासाचं झालं, त्यानंतर त्या तासाचे झाले, त्या आता तासाची माफ करतील तुम्ही प्रवचन. एवढी प्रवचन म्हणजे सांगण्याचा प्रबोधाचा विषय जो आहे. साधक अवच्छेदकांनी एखादा बिचारा असेल नायाचं नाही महाराज. हो, पण तिथं खंडन म्हणून करता येईल. अवस्थेनं भेट होणं, त्या भेटीला खरी येतात तिला गुरुपौर्णिमा त्याच्या. हो हो, व्यवस्था काय पुष्कळ आहे महाराज. व्यवस्थेने भेट काय होऊन करायची जरूर भेटतोय माणूस. काय झालं कळतंय असं नाही. आणि आपण सगळे बघतो ते अवस्थेकडे बघतो का व्यवस्थेकडे. व्यवस्थेकडनं तिथंच आपलं सगळं व्यवस्थेनं कधी माणूस कळत नाही का. म्हणजे व्यवस्थेतला परमार्थ नाही महाराज. अवस्थेतला परमात्मा आहे. अवस्थेचा थोडा म्हणजे हो, कारण का ती अवस्था संपादन करणं आपलं कर्तव्य आहे महाराज. हां, त्याच्यासाठी व्यवस्था म्हणजे काय बिघाड होऊ नये याच्यासाठी ती व्यवस्था ठेवायची. व्यवस्थितच अडकला तर आम्हाला सगळी व्यवस्थितच आहेत महाराज. कधी जायचं आपण अवस्थेकडे. व्यवस्थित व्यवस्था काय लावता सर तुम्ही.
तिथं काय आम्ही लागला माझ्या अवस्थेकडे आणून. आणि तुम्ही अवस्थेकडे येणारी माणसं जरी व्यवस्थेकडे निघाली तर त्या गुरुने काय करायचं? उठा ठेवी सगळे आहेत महाराज. सगळ्या उठा ठेवी असं सांडी मांडी परते टाके वासुदेव नाम गोटी. अरे सांडी मांडी परते टाक बाबा, किती दिवस सांड मांड करीत बसायचे. तसा जीवाचा व्यवहार वाच्यांशात आहे म्हणून दुःख भोगावे लागते. सार गोष्ट झालं का? गुरूंच्या लक्ष स्वरूप ब्रह्म आहे आणि ब्रह्म अस्तिभाती प्रिय स्वरूप आहे आणि व्यापक असल्यामुळे सगळ्या जगात ब्रह्माचे अस्तित्व आहे. जीवाचा व्यवहार हा वाचार्थात न होतो म्हणून आपल्याला दुःख होतं महाराज. आणि सद्गुरूंचं स्वरूप जे आहे महाराज ते लक्ष्यांश आहे महाराज. आणि जगात देखील महाराज सगळा आहे तो लक्ष्यांशच आहे महाराज. अस्तिभाती प्रिय हे परमात्म स्वरूप आहे महाराज. तिथं जर आपण गेलो तर व्यवहार करीत असताना देखील ती आपल्याला दृष्टी आलेली असते म्हणून आपल्या ठिकाणी भेद हा सिद्ध होत नाही. आणि अभेद स्थितीतनं व्यवहार होणारा तुम्हाला सुखकर होतो महाराज. आणि भेदातला व्यवहार हा तुम्हाला दुःखाला कारणीभूत होतो. पण भेद दिसतो तो उपाधिकृत असतो असं त्यांना माहिती असतं किंवा साधकाच्या ठिकाणी ही दृष्टी येते महाराज. आणि मग अभेद दृष्टी आली तरी जरी व्यवहार झाला तर तो व्यवहार त्याला धक्का लावत नाही. कारण का व्यवहार हा व्यावहारिक सत्तेतला आहे महाराज. आणि परमात्मा आहे तो प्रातिभाषिक सत्तेत आहे महाराज. आणि समान सत्तेतच व्यवहार साधक बाधक होतो. इथल्या सत्तेतला व्यवहार तिथल्या सत्तेला काय धक्का लावत नाही महाराज. अस्तिभाती रूप आहे आणि भातीप्रिय होय. रूप आहे. आस्ती जे आहे तेच भासतं हो. आस्ती जे आहे तेच भासतं महाराज. म्हणजे आस्ती जी आहे आता ती घटा असते का माती असते? काय असते? घट असते का? मग भाती तरी काय महाराज? मातीच भासते. घट नाही महाराज. हे नामरूपाला आलेलं आहे ते वेगळं आहे महाराज. त्याच्यात आस्ती भाती आणि आस्ती असते तीच भासते आणि आस्ती भाती असते तीच प्रिय असतं महाराज. म्हणजे प्रिय काय आहे महाराज? परमात्माच आहे महाराज. आणि तोच प्रेमास्पद आहे महाराज. अहो मुडदेव कोण प्रेमच करीत नाही. आपल्यावर कोण प्रेम करतं? आपल्यावर आपण प्रेम करतो. हे बघू आता अरे, काय निघते काय? तुम्ही आम्ही प्रेम करतो ते दुसऱ्यावर म्हणून का आपल्यासाठी म्हणून? मग आता आपल्यावर प्रेम करतो आपण का दुसऱ्यावर? कारण का ते तरी कोण आहे महाराज? काय नाही. अरे नको आता बस तेवढंच. सांग की. अरे बंद करतो काय? सांग. भाषा बी हे आहे हो. असू दे. सांगा ना काय आहे? असं जास्त. अरे हां. म्हणजे त्या दोघात कुठं आले इथं झाले ना द्वैत हे पुढं पुढे गेले काय? पुढच्या पानावर अस्ति भाती रूप आहे आणि भाती प्रिय रूप आहे. आस्ती भाती कुणालाही आस्ती जे आहे ना आस्तीलाच एक रूप आले महाराज. आणि आस्ती भाती तेच आहे तेच आपल्याला प्रिय होतं. म्हणजे आस्ती जे आहे ते परमात्माचा आहे तोच भासायला लागला आहे. आणि प्रिय म्हणजे प्रेम आहे त्याचंच आनंद आहे त्याचं स्वरूप आहे ना. म्हणून ज्ञानेश्वर प्रेमास्पद आत्माच आहे महाराज. त्याच्यावरच आपण प्रेम करतो महाराज. म्हणून तुमच्यावर प्रेम करतो असं आपल्याला वाटतंय पण ते नाही. आपल्या आत्मस्वरूपावरच आपण प्रेम करतो महाराज. कारण का आपल्या आत्माच प्रिय वाटतो महाराज आपल्याला. मग आत्मसंबंधानं देहावर प्रेम, देहसंबंधानं यांच्यावर प्रेम, त्यांच्या संबंधानं पुत्रावर प्रेम, प्रेम संबंधानं मित्रावर संबंध. आणि ते हळूहळू आत येते बघा. म्हणजे खरं प्रेम जे करतो ते आपण आत्मस्वरूपावरच करतो महाराज. आत्मस्वरूपावरच प्रेम आहे महाराज. अरे ज्ञानोबा रायात्री म्हणतात महाराज. म्हणून ज्ञानदेव म्हणी भजा आत्मदेव. अखंडित करा त्याची सेवा. कारण का तेवढाच प्रेम करायला योग्य आहे महाराज. अरे हां म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे श्री गुरु उघड असून दिसत नाही. ते उघडच आहेत महाराज. पण आपल्याला दिसत नाही कारण ती दृष्टी नाही महाराज. सूर्य माध्यान्हाला येतो तेव्हा हजारो लोक त्या सूर्याकडे पाहत असतात. हो. पण उघडाला सूर्य दिसत नाही कारण दिवसात त्याचे डोळे मिटलेले असतात. तसे श्री गुरु ब्रह्मरूपाने उघडे असतात. उघड परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. आता बघा सूर्य माध्यान्काला आलेला असतो
त्यावेळी आहे का नाही तो आहे, पण घुबडाला का दिसत नाही? डोळेच नसून नाही, त्याला दृष्टी नाही ना. तसं आज परब्रह्म आहे का नाही महाराज? हे जग म्हणजे कोण आहे? आपल्याला का दिसेना? दृष्टी नाही महाराज. हो. परंतु मूर्ख माणसे श्रीगुरूंना सशरीरी समजतात, त्यांची विवंचना करतात. त्याचे कारण ज्ञानदृष्टी हरपली, दोन नेत्र आंधळी. वास्तविक श्रीगुरु हे शरीराला प्रकाशन करणारे आहेत. किंबहुना सूर्य चंद्राधिक प्रकाश त्यांचाच आहे, पण श्रीगुरूंचे स्वरूप ज्ञानस्वरूप आहे असे कोणी समजत नाही. हो. म्हणून प्रकाश की न प्रकाशे असे म्हटले आहे. अशा रीतीने अस्थिभाती प्रिय रूपाने जगात सर्वत्र व्याप्त असून देव कुठे आहे, श्रीगुरु कुठे आहेत असे विचारतात. हे महाआश्चर्य आहे. भगवान अष्टी भाती प्रिय रूपानं तेच आहेत ना. सोनं जसं अलंकार रूपानं म्हटलेलं आहे, पाणी जसं तरुण रूपानं आहे, तसं हे विश्व म्हणजेच परमात्मा स्वरूपानं आहेत. पण आपल्याला ती दृष्टी नसल्यामुळं असून ते दिसत नाहीत महाराज. भगवान श्रीकृष्ण देखील अर्जुनाला खदोद्गार काढतात. म्हणून अर्जुन आम्ही नसे ऐसा कौन ठावासे, बरी प्राणी याचे दैव तैसे जे न देखती माती. हो, मी कुठं नाही बाबा, सर्वत्र मीच आहे महाराज. पण काय प्राण्यांचं दैव आहे महाराज? मलाच ते कुठं आहे असं विचारतात महाराज. देव असता तर दिसला असता. अरे ते दिसणारं ते देवच आहे महाराज. अस्थिरूपानं कोण आहे? देवच आहे. अस्थिरूपानं आहे म्हणून तेच प्रतितीला इथं भासतं महाराज. फक्त दृष्टी संपादन करणं गरजेचं आहे आपल्याला. आता श्रीगुरूंचे स्वरूप प्रमाणातीत आहे हे सांगतात श्रीगुरु. ते प्रमाणातीत आहे. 6 प्रमाण आहेत. त्याच्या अतीत कसं आता आहे जो तो ही शब्दी कै मिळावू अनुमानाची मांदी, हा प्रमाणाही ओ नेदी कोण्याही मा. अर्थ, आता श्रीगुरु जो तो या शब्दाने वर्णन करण्याचा विषय होत नाही. अर्थात शब्दाची जे प्रवृत्ती नाही ते त्या अनुमानाचा मिळावा तरी कसा एकत्र करू, कारण श्रीगुरु कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. त्याचा पुढे कुंडली